नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया द्रोण आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, द्रोण आचार्य बॅक्स न्यू इंडियन आर्मी कॉन्ट्रॅक्ट फॉर ड्रोन सप्लाय अँड ॲडव्हान्स लॅब सेटअप. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, द्रोण आचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड या कंपनीला इंडियन आर्मी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून ड्रोनच्या सप्लायसाठी आणि ॲडव्हान्स ड्रोन लॅब इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी 99.67 लाख रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नजारा टेक Q1 प्रॉफिट मोर दॅन डबल, बोर्ड अप्रूव्ज स्टॉक स्प्लिट बोनस इश्यू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 99.5% वाढून 498.7 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 250 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट आला आहे 51.34 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 23.6 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अल्पेक्स सोलार लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोलार स्टॉक जम्प्स आफ्टर अनाउन्सिंग प्लॅन टू सेटअप न्यू 1.2 गिगावॅट सोलार मॉड्यूल प्लांट वर्थ ₹110 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्पेक्स सोलार लिमिटेड ही कंपनी उत्तर प्रदेशमध्ये 1.2 गिगावॅटच्या प्लांट सोबत आपली कॅपॅसिटी वाढवत आहे आणि कंपनी फायनान्शियल इयर 2027 पर्यंत आपली टोटल कॅपॅसिटी वाढून करणार आहे 3.6 गिगावॅट आणि त्यासाठी कंपनी इन्व्हेस्ट करणार आहे 110 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हे सगळे काही करत आहे कंपनी सोलार डिमांडला फुलफिल करण्यासाठी. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CG पॉवर्स US सबसिडरी पार्टनर्स विथ फ्लँडर्स इलेक्ट्रिक टू एक्सपांड इन US रेल मार्केट. तर मित्रांनो, CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडच्या US सबसिडरी CGDE SUB LLCने फ्लँडर्स इलेक्ट्रिक मोटर्स सर्व्हिससोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? USAच्या रेल मार्केटमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे CG पॉवर, ही अशी तशी कंपनी नाही. ही कंपनी मुरुगप्पा ग्रुपची कंपनी आहे. चला आता बोलूया MRF लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 7,196 कोटी रुपयांनी 7,676 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 7,075 कोटी रुपयांनी 7,676 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 571 कोटी रुपयांनी 500 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 512 कोटी रुपयांनी 500 कोटी रुपये. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी कंपनी रिसेंटली स्टॉक मार्केटमध्ये
लिस्ट झाली आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे NSDL. तर मित्रांनो NSDL Q1 रिझल्ट. नेट प्रॉफिट रायजेज 15% टू ₹90 कोटी. रेव्हेन्यू डिक्लाइन 7%. EBITDA जम्प्स 18%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड या कंपनीने आपले क्वार्टरली नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने डिक्लाइन होऊन 312 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 337 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 15%ने वाढून 90 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 78 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 771 कोटी रुपयांनी 1069 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1758 कोटी रुपयांनी 1069 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 174 कोटी रुपयांनी 188 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 287 कोटी रुपयांनी 188 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 191 कोटी रुपयांनी 248 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेली आहे 1777 कोटी रुपयांनी 248 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे 7 कोटी रुपयांनी 18 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे 273 कोटी रुपयांनी 18 कोटी रुपये. चला आता बोलूया NHPC लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपले Q1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो NHPC लिमिटेडचा मार्जिन 56.1% आला आहे. तसेच EBITDA 12% इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 1802 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो याचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 19.3%ने वाढून 3214 कोटी रुपये आला आहे. तसेच NHPC लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4.2%ने वाढून 1065 कोटी रुपये आला आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि सुझलॉन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा पॉवर सुझलॉन साइन ₹6000 कोटी डील फॉर 700 मेगावॅट वाइंड प्रोजेक्ट इन आंध्रा. तर मित्रांनो टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि सुझलॉन एनर्जी लिमिटेडने 6000 कोटी रुपयांची डील साइन केली आहे. कशासाठी? आंध्र प्रदेशमध्ये 700 मेगावॅटच्या वाइंड प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.